तर नमस्कार भावांनो बहिणीनो, तुम्हाला सांगते हे आपल्या म्हशीचा माल तयार झालाय आणि ह्याला इकडून खाली जाईन म्हणून इकडून चौकून टेमकाड केलंय. आणि आता ना एवढं हिने खाल्लं की दुपारपासून पाणी पिती आणि आबाद राहती. तुम्हाला सांगते असं नाही म्हणून नाही, आपल्याला कडबा झालाय. आणि तुम्हाला सांगते आपलं हे रानातलं बी आपण ह्याचं भुसकट आहे का सोयाबीनीचं ते विकत घेतले. आपल्या हरभऱ्याचं भुसकट आहे, आपल्या काल मळलेल्या ज्वारीचं भुसकट आहे. आणि हे काही वायाला जाऊन द्यायचं नाही. काय म्हणतात ना, नासावा पण असावा. आणि जनावराला खायला नसल्यावर माणसाच्या पोटात काल होतं. टायमाला तुम्हाला सांगते पैसा देऊन बी भेटत नाही. आणि जे माझे शेतकरी भाऊ बहिणी असत्यान का त्याला तुम्हाला सांगते ह्याची किंमत माहिती. आणि ते टायमाला पैसा देऊन बी भेटत नाही. त्याच्यामुळं आपलं हिफाजतीने ठेवायचं. पाऊस पडतोय नाही पडतोय, आपल्या दारात जनावर आहे. तुम्हाला सांगते जुन्या माणसाची मन आहे आणि त्यातलं थोडं आपल्याला बी कळत आहे. शेतकऱ्याच्या घरामध्ये ना कणगी होत्या पहिल्या. कणगीमध्ये ज्वारी आणि गंजीला पिंडी, तर शेतकरी खरा. आता कुटीमध्ये ज्वारी आपली गेल्या वर्षी बी झालेली, आपल्याला ती बी तशीच आहे, यंदाची बी तशी ठेवायची का ग माय. आणि त्याच्यामुळं आपलं हिफाजतीने चारायचं, जनावरला जपून चारायचं, पोटभर चारायचं. ते सांडी ती खाली वाटोळ करते म्हणून पिंडीचं पोतं होतं एक, तर त्या पिंडीचं पोतं एक मधून फाडलंय आणि तुम्हाला सांगते त्याच्यात टाकलंय. आता एवढं खाल्लं ना तर 2-3 पेंड्या वाचत येत आहे. तुम्हाला सांगते शिवणींम्या जाऊन पोतं भरून आणलंय तिकून आणि तिला खायला टाकलंय. आता दुपारपासून एवढं खाती, पाणी पिती, मस्त आराम करते. त्याच्यामुळं होतं उलसाक आणायला ताण बरं का, पण वाटोळं नाही करायचं. आता 10 तारखेला पाऊस येणार आहे. त्याच्यामुळं सगळे रानातलं घेतलेलं आपलं पुन्हा त्या हरभऱ्याचं भुसकट इकडं हो आपलं आणून पोते भरून ठेवायचे. हे सोयाबीनीचं आणि हे आहे आपलं गोंडई ज्वारीचं आणि हे आपलं हरभऱ्याचं. आता हे सगळे भुसकाट पोतं भरून आणायचे आणि आपले इथं हे पत्रे आहेत का हे आपल्याला नीट करायचे ते आणि ह्याच्यामध्ये ठेवायचे. आणि असं आपल्या बंबाला पाटी चारायचं. म्हणजे ते कशामुळं बरं का, जनावर माणूस काय करतंय, आपल्याला जनावरला खायला नाही चला टाका इकून, पण तसं आम्हाला नाही जमत. आमच्या मालकाला ना दुधाशी भाकर खाता येत नाही. तर आमच्यात ना आमच्या मालकाला भाकर खाता येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला जनावर बी लागत आहे का ग. मग माझा वाघ काय म्हणते बघा ना, काय वागा काय तसलं खायचं होय, कापायची कोंबडी काय. शिव बाबाला आणायचं सांगू आपण, हो बाबाला आणायचं सांगू आपण, करून खाऊ. हो 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 काय. अयो माझ्या वाघाला ना तर काय आवडत नाही, नुसतं तसलं ते आवडत आहे. चिचिवचं ते चिकन मटण लय पक्का आहे ते खायला. असला आहे आमचा वाघ, दुधाशी भागत नाही. त्याच्यामुळे जनावरला जपावं लागते. पिंडीचं पोत एवढं पिंडीचं पोत तिला कशाला बाय